फणस लागलेल्या गावामध्ये एक हिरवंगार त्या झाडांमध्ये लपलेलं होतं सोन्यासारखं ज्ञान, ज्याला सर्वजण समजायचे साधारण फळ. तोच बनला प्रसिद्धीचा नवीन काळ. विचार बदलला, मेहनतने चमत्कार केला, फणसाने शिकवलं, आपलं गाव वाचवलं. फणसगंज एक मोठ्या सुंदर पहाडावरती वसलेलं गाव होतं. सगळीकडे चारीकडे हिरवळगाळ होतं. वाहती नदी, थंडी थंडी तलाव, थंडी हवा आणि लांब लांबपर्यंत पसरलेले फणसाचे शेत या गावाची ओळख होती. फणसगंज गाव सुंदर प्रकृतीमध्ये वसलेलं एक खूप सुंदर गाव होतं. या गावामध्ये अर्जुन नावाचा एक शेतकरी राहायचा, आपल्या बायको गौरी बरोबर. अर्जुन आपली बायको गौरी बरोबर शेतामध्ये काम करत होता. तेवढ्यातच गावाचा चतुर आणि धनवान व्यक्ती सुखदेव तिथे येतो. अर्जुन, तुला आणि तुझ्या बायकोला शेतात मेहनतीनं काम करताना बघतो तर वाईट नको माणूस. मला आनंद नाही होत, पण खूप पश्चाताप होतो. अर्जुनने सुखदेवकडे बघितलं. यात कुठली नवीन गोष्ट आहे सुखदेव काका? प्रत्येक शेतकऱ्याला बघून तुम्हाला दुःखच होतं. आजपर्यंत मला समजलं नाही की तुम्हाला आनंद का नाही होत. सुखदेव हसतो. बघ अर्जुन, मी एक व्यापारी आहे आणि प्रत्येकाला व्यापाऱ्याच्या नजरेनंच बघतो. फणसपूरचं गाव फणसच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही लोक एवढे मेहनतीनं पृथ्वीची छाती फाडून फणस उगवतात, पण विकल्या किती दामात जातो? जेवढं मला माहीत आहे, तू फक्त 2 वेळेस तर जेवणच जेवू शकतो. प्रत्येक माणूस 2 वेळेच्या जेवणासाठीच मरतो. पोटाची आग विझवण्यासाठी 2 वेळेस जेवण पर्याप्त आहे. आम्ही गाववाले आनंदी आहोत. सुखदेवने अर्जुनला खूप गंभीरतेने बघितलं. बघ अर्जुन, तू आपल्या गावातला सगळ्यात समजूतदार व्यक्ती आहे, म्हणून मी तुला समजवत आहे. आपलं हे फणसपूर गाव टेकडीवर बसलेलं आहे. इकडे खूप टुरिस्ट येतात, पण त्यांना मिळतं काय? फक्त फणस. ते फणसचे फोटो घेऊन चालले जातात. तर विचार कर, जर इथे फणसची शेती नसती तर 5 स्टार हॉटेल बनला तर आपल्या गावाचं नाव किती मोठं होऊन जाणार. शेतकरी तिथंच येऊन हॉटेलमध्ये काम करतील तर जास्त कमवतील, पोरांना चांगल्या शाळेत टाकू शकतील आणि त्यांचं भविष्य पण बनून जाणार. सुखदेव समोर काही बोलणारच होता की तेवढ्यातच अर्जुनने आपला हात उचलून त्याला थांबवलं. बस सुखदेव काका, बस. तुम्हाला काय म्हणायचं आहे मी समजलो आहे. तुम्हाला फक्त एका वाक्यात माझी गोष्ट समजवतो. तुम्हाला हवं आहे ना की शेतकरी आपली जमीन विकून 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करावा? असं कधीच नाही होणार. याबद्दल विचार पण करू नका, कारण मी असं कधीच नाही होऊ देणार. सुखदेव रागात येतो आणि तिथून निघून गेला. सुखदेवला जाताच बघून गौरी अर्जुनकडे बघते. मला त्यांचा इरादा ठीक नाही वाटत आहे. मी खूप दिवसांपासून बघते, हे पूर्ण गावाचा चक्कर काढत असतात आणि कोणत्या ना कोणत्या किसानाबरोबर बोलत असतात. हे तर मी पण बघत आहे. आता बघायचं आहे की याची दुसरी चाळ काय असणार. काही वेळानंतर सुखदेव आपल्या हवेली पोचतो. तो गावातला सगळ्यात धनी व्यक्ती होता. तेवढ्यातच तिथे एक कार येऊन थांबते. कारामधून एक मोठा व्यक्ती बाहेर येतो. तो अजून कोणी नाही तर शहरातला सर्वात मोठा बिल्डर राजेश अग्रवाल होता. राजेश अग्रवालला बघून सुखदेवच्या होटांवरती हास्य येतं. मी तुमचीच वाट बघत होतो मिस्टर राजेश. मिस्टर सुखदेव, आता वाट बघायची वेळ संपली आहे. मी हे जाणायला आलो आहे की कधीपर्यंत ह्या गावातल्या जमिनी माझ्या नावावर होणार. माहित नाही मी किती पैसा तुला देऊन दिला आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणता की लवकरच फणसपूरच्या सगळ्या जमिनी माझ्या नावावर होतील, पण आतापर्यंत एक पण जमीन माझ्या नावावर नाही झाली आहे. सुखदेवने संयम ठेवून सांगितलं. बस मला काही दिवसांची अजून अवधी द्या, मी प्रयास करतो आहे. राजेश अग्रवालने सुखदेवला एकदम घुरून बघितलं. ठीक आहे, मी तुला 1 महिन्यांची अवधी अजून देतो. त्यानंतर एक तर जमीन माझ्या नावावर होतील, नाहीतर माझा पैसा तू वापस करणार. पार्टनरशिपचं स्वप्न विसरून जा. मग तुला माहित आहे मला इथे 5 स्टार हॉटेल का बनवायचं आहे? हे गाव पहाडांवर आहे. इथे नदी आहे, तळ आहे, जंगल आहे आणि तुझे गाववाले मामूली फणसाची शेती करत आहे. ह्या जमान्यात फणस कोण खातं? हा जमाना चाऊमिन, मोमोज आणि बर्गरचा आहे. फणस पुराणा जमान्याची गोष्ट आहे. सुखदेवने आत्मविश्वासाने बोलला.
तुम्ही चिंता करू नका, मी विजयच्या खूप जवळ आहे. राजेश अग्रवालने एकदम हास्य हसलं. यात तुझं भलं आहे. जर 5 स्टार हॉटेल इथे बनलं तर मी तुला 50% पार्टनर बनवणार. प्रत्येक महिन्यात करोडोची आमदनी होणार. तुझे शेतकरी 5 स्टार हॉटेलमध्ये छोट्या मोठ्या वेटरची नोकरी करणार आणि एवढं कमाई करणार जेवढं पूर्ण महिन्यात फणस विकून पण नाही कमवू शकत. एवढं बोलून राजेश अग्रवाल तिथून निघून गेला. सुखदेव एकटाच उभा राहिला. तो आपल्या सोबतच बडबडत होता. खूप झालं. वाटलं होतं अर्जुन माझ्या गोष्टीत येणार तर सगळ्या गावाला समजावणं सोपी पडणार, पण आता असं वाटतंय हे काम मलाच एकट्याला करावं लागणार. अर्जुनला तर मी नंतर बघतो. दुसऱ्या दिवशी सुखदेव पूर्ण गावामध्ये जागी जागी फिरायला लागला. लोकांना तो आपल्या झासामध्ये घेऊन आणि आपल्या पक्षात करायचा प्रयत्न करत होता. तेवढ्यातच बलराम नावाचा व्यक्ती सुखदेवशी बोलला. सुखदेव, आम्ही सगळे एकतर अर्जुनची गोष्ट मानतो, नाहीतर मग आपल्या गावाच्या मुखियाची. जर मुखियाजी म्हणतील की आम्ही ही फणसाची शेती सोडायला हवी तर आम्हाला विश्वास होऊन जाईल की आम्हाला तुझी गोष्ट मानण्यात भलाईच होईल. बलरामचं बोलणं ऐकताच सुखदेव क्षण न गमावता सरळ गावातल्या मुखियाच्या घरी निघून जातो. सुखदेव मुखियाला बोलला. सरपंचजी, मला गावाला तरक्कीच्या मार्गावर न्यायचं आहे, पण त्यासाठी मला तुमची गरज आहे. तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे सुखदेव? हे बघा मुखियाजी, माझा एक मित्र आहे जो शहरात राहतो. त्याचं नाव राजेश आहे. तो एक खूप मोठा बिल्डर आहे. त्याची नजर खूप वेळापासून आपल्या सुंदर गावावर आहे. त्याला इथं एक 5 स्टार हॉटेल बनवायचं आहे, पण 5 स्टार हॉटेल बनवण्यासाठी शेतकऱ्यांना समजावं लागेल की त्यांनी त्यांची शेती बिल्डरला विकावी. हे ऐकून मुखिया एकदम चकित होतो. काय तू मूर्ख तर नाही झाला आहे सुखदेव? जर गाववाले आपली जमिनी विकतील तर काय करतील? सुखदेवच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. मुखियाजी, हीच तर गोष्ट मला तुम्हाला समजवायची आहे. विचार करा, फणसाच्या शेतीत ठेवलंच काय आहे? गावाचे शेतकरी दिवस रात्र मेहनत करतात आणि त्या बदल्यात फणस खूप कमी दामात विकला जातो. जर इथं 5 स्टार हॉटेल बनलं तर आपल्या गावातले सगळ्या शेतकऱ्यांना नोकरी मिळेल. एवढा पैसा येणार की पूर्ण गाव श्रीमंत होऊन जाणार. गावातला मुखिया काही वेळपर्यंत विचारात जातो. तू बोलत तर गाववाल्यांच्या भलाईचाच आहे. ठीक आहे, मी गाववाल्यांना समजवण्याचा प्रयास करणार. मला विश्वास आहे की ते माझी गोष्ट ऐकतील. दुसऱ्या दिवशी मुखिया सुखदेव सोबत गावातल्या लोकांना समजवायला प्रयत्न करतो. काही वेळानंतर अधिकतर गावातली लोक मुखियाच्या गोष्टींवरती सहमत झाले. हे बघताच सुखदेवने राजेशला लगेच बोलवून घेतलं. राजेश सुखदेवच्या घरी आला. काय झालं सुखदेव? मी एक खूपच जरुरी मीटिंगमध्ये होतो. तुझ्या एका कॉलमुळे धावत आलो. तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. सगळे गावकरी आपली आपली जमीन तुझ्या नावावर करायला तयार आहेत. म्हणून आता तुमचं इथे थांबणं खूप गरजेचं आहे, जोपर्यंत सगळ्या जमिनी तुमच्या नावावर नाही होऊन जात. राजेशच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. जर अशी गोष्ट आहे तर समजलं मी शहराला विसरलो. दुसऱ्या दिवशी गावातला मुखिया खूप साऱ्या किसानांना आपल्या सोबत घेऊन सुखदेवच्या घरी आला. सुखदेव, सगळ्यात पहिले मी माझी जमीन राजेशच्या नावावर करणार. मी आपल्या गावाच्या तरक्कीसाठी सगळ्यात पहिले राहणार आहे. मुखियाने आपली जमीन राजेशच्या नावावर केली. हळूहळू करून सगळ्या गावातली लोक आपली शेतातली जमीन राजेशच्या नावावर करायला लागले. राजेशने सर्वांना त्यांच्या जमिनीची खूप कमी किंमत दिली. होऊ शकतं की हे पैसे तुम्हाला कमी वाटेल, पण विश्वास ठेवा, जेव्हा 5 स्टार हॉटेल बनून तयार होऊन जाईल तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना तिथेच नोकरी देणार आणि रोजगार मिळणार. हे ऐकून सर्व गावातली लोक खुश झाले आणि तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी गावातले शेतकरी आपल्या जमिनीचे कागद घेऊन सुखदेवच्या घरी जाणारच होते. तेवढ्यातच अर्जुन आपली बायको गौरी बरोबर तिथे येतो. गावकऱ्यांनो, तुम्ही एक कसली मूर्खता करत आहात? आपली जमीन बिल्डरच्या नावावर का करत आहात? आपल्या सुंदर गावाला स्वतःच का मिटवत आहात? तेवढ्यातच गावातला मुखिया तिथे येतो. अर्जुन, गावाच्या तरक्कीच्या रस्त्यात येऊ नको. मला सुखदेवची गोष्ट लक्षात आली आहे. आपण सगळे मेहनतीनं फणस उगवतो, पण तो किती दामात विकला जातो. जेव्हा 5 स्टार हॉटेल बनल्या जाईल तेव्हा हेच गाववाले
चांगले कपडे घालून तिथं नोकरी करतील आणि पैसे पण मिळेल त्यांना. अर्जुन रागात येतो. मुखियाजी, नोकरी करून कोणी श्रीमंत नाही बनत. विचार करा, आज तुम्ही सगळे तुमच्या जमिनीचे मालक आहात, पण जेव्हा सगळ्या जमिनी विकून द्याल तेव्हा दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करणारे मजदूर बनून राहाल आणि मजदूर कधी श्रीमंत नाही बनत. तेवढ्यातच तिथे सुखदेव येतो. गावकऱ्यांनो, याच्या गोष्टींमध्ये येऊ नका. हा तुम्हाला भडकवत आहे आणि तुमच्या तरक्कीच्या विरुद्ध उभा आहे. गावातली लोक सुखदेवच्या गोष्टीमध्ये येतात आणि आपली आपली जमिनी राजेशच्या नावावरती केलीत. अर्जुनने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं बोलणं कोणीच नाही ऐकलं. आता पूर्ण गावामध्ये फक्त अर्जुनचीच अशी जमीन होती, ती पूर्णपणे ठीक होती. सुखदेव आणि गावातली मुखिया वाचलेल्या गावातल्या लोकांना घेऊन सुखदेवच्या घरी येतात. बाकी गावातले लोकही आपली आपली जमीन देऊन राजेशच्या नावावरती करून आपल्या घरी निघून गेले. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी राजेश सुखदेवला गंभीर स्वरात बोलला, आता फक्त एकच जमीन उरली आहे आणि ती आहे अर्जुनची. कुठल्या पण किमतीवर त्याची जमीन पण आपल्या नावावर करावी लागेल. एवढं ऐकून सुखदेव चकित झाला. अरे सोडा, जर तो आपली जमीन नाही विकत तर काय फरक पडणार. राजेशने रागातच सुखदेवकडे बघितलं. तू एक नंबरचा मूर्ख आहे सुखदेव. अर्जुनची जमीन सगळ्यात जास्त महत्वाची आहे. त्याच्या शेतासमोर नदी वाहते, त्याशिवाय 5 स्टार हॉटेल नाही बनू शकत. जोपर्यंत अर्जुनची जमीन आपल्या नावावर नाही होत तोपर्यंत हे काम पूर्ण नाही होणार. सुखदेव एकदम गंभीर विचारात गेला. मग तर अर्जुनशी बोलणं करावंच लागणार. तसं पण काल मुखिया भेटला होता आणि विचारत होता की 5 स्टार हॉटेलचं काम कधी सुरू होणार. गावातले काही लोक पण मला टोकू लागले आहेत. सगळे वाट बघत आहेत की कधी काम सुरू होणार आणि कधी त्यांना रोजगार मिळणार. राजेशचा चेहरा एकदम रागात येतो. तुला काय वाटतं, मी खरंच ह्या उपाशी नंग्या लोकांना माझ्या 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी देणार? एवढं ऐकून सुखदेव चकित होतो. पण तू तर बोलला होतास, म्हणणं आणि करणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना स्वप्न दाखवणं बिझनेसची नीती असते. कुठल्या पण गाववाल्याला मी आपल्या हॉटेलच्या जवळपास पण भटकू देणार नाही. तुला काही समस्या तर नाही आहे? सुखदेवने एकदम रागात बोलला. मला फक्त पार्टनरशिपशी मतलब आहे, गावकऱ्यांशी मला काही नाही. सुखदेव आणि राजेशला हे नव्हतं माहिती की गावातला मुखिया जो काही कामाने तिथे आला होता तो त्यांचं सर्व काही बोलणं ऐकलं होतं. मुखियाने हे सगळं ऐकून त्याला खूप धक्का बसला. हे देवा, हे मी काय केलं? मी तर आपल्या गावाला विनाशाकडे ढकललं. मुखिया लगेच अर्जुनच्या घरी येतो. मी खूप मोठा धोका खाल्ला. सुखदेव आणि त्या बिल्डरने मिळून आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केला. एवढं बोलून मुखियाने सगळी घटना अर्जुनला सांगितली. त्याच वेळेला सुखदेव आणि राजेश तिथे येतात. सुखदेव एकदम बेशर्मीने हसला. बरं झालं तुला सत्य स्वतःच माहीत पडलं. आता तू स्वतः गाववाल्यांना सांगून देशील की त्यांना काहीच नोकरी मिळणार नाही आहे. राजेशने अर्जुनकडे बघितलं. बघ अर्जुन, तू गावातला सगळ्यात समजदार आहेस. तुझी जमीन मला विकत घ्यायची आहे आणि तुला सगळ्यात जास्त किंमत देणार. अशक्य, मी माझी जमीन नाही विकणार. जे करायचं आहे ते करा. एवढं ऐकताच राजेश एकदम रागात येतो. जर तू आपली जमीन माझ्या नावावर नाही केलीस तर तुला तुझं पूर्ण गाव जेलमध्ये चक्की पिसताना दिसणार. अर्जुन एकदम चकित होतो. याचा काय अर्थ आहे? राजेशने एकदम श्वास घेऊन बोलला. मी पूर्ण गावाच्या विरुद्ध खोटी तक्रार दर्ज करणार. कोर्टमध्ये गवाही देणार की गाववाल्यांनी मला धोका दिला. कमी पैशात जमीन विकली आणि आता तुझी जमीन विकण्यापासून रोखत आहे. तुझ्या जमिनीशिवाय माझं 5 स्टार हॉटेल नाही बनवू शकत. तू एकटं जमीन विकून दे किंवा पूर्ण गावावर मानहानी आणि धोकाधडीचा मुकदमा चालणार. अर्जुन खूप विचारात जातो. तू माझ्या सरळ साध्या गाववाल्यांना मूर्ख बनवलं. तुझी चाळ ते समजू नाही शकले, पण तू त्यांना जे पैसे दिले आहे ते पैसे मी तुला वापस करून देणार. तुला सगळ्या जमिनींचे कागदपत्र वापस द्यावे लागणार. राजेश जोरात हसायला लागला. तू स्वतःला खूप मोठा बिझनेसमॅन समजतोस. ठीक आहे, मी तुला 2 महिने देतो. ह्याच फणसानं एवढा पैसे कमवून दाखव की गाववाल्यांच्या जमिनी सोडू शकतील, नाहीतर जेल जायला तयार राहशील. एवढं बोलून राजेश आणि सुखदेव तिथून निघून गेले.
मुखिया घाबरतच अर्जुनकडे बघायला लागला. आता काय होणार अर्जुन? अर्जुनने शांत स्वरात बोलला. घाबरू नका, काही ना काही मार्ग नक्की निघणार. मुखिया तिथून निघून गेला. आपल्याकडे जमीन विकल्याशिवाय काहीच चारा नाही आहे. गावाल्यातल्या लोकांनी तुझं बोलणं नाही ऐकलं तर तुम्ही त्यांच्यासाठी तुमचं जीवन का धोक्यात टाकताय? तो बिल्डर खूप खतरनाक आहे. जर जीव वाचला तर आपण अजून शेत विकत घेऊ शकतो. नाही, गावकऱ्यांना माझी गोष्ट नाही मानली असेल, पण याचा अर्थ हे नाही की त्यांच्या वाईट वेळेस मी त्यांचा साथ सोडेल. विचार कर गौरी, जर गाव उजळलं तर गाववाले कुठे जातील? एवढं बोलून अर्जुन तिथून निघून गेला. अर्जुन खूप जास्त विचारामध्ये होता. त्याचं गाव, त्याचं कुटुंब, त्याची इज्जत सर्व काही गावाशी जोडलेलं होतं. उदास मनाने अर्जुन जंगलाच्या आतमध्ये निघून गेला. तेवढ्यातच त्याची नजर जंगलाच्या आतमध्ये बनलेल्या एका बंगल्यावरती जाते. बंगल्याच्या बाहेर एक वयस्कर व्यक्ती बसलेला होता. अर्जुन खूप चकित होतो. हा बंगला तर मी पहिल्यांदाच बघितला आहे. हा म्हातारा व्यक्ती नेमका आहे कोण? अर्जुन त्या वयस्कर व्यक्तीकडे जातो. जंगलाच्या ह्या भागात तर कोणी नाही येत तरुणी व, पण तुम्ही कोण आहात? माझं नाव कैलाश आहे. मी फणसपूर गावाचा राहणारा आहे. हे ऐकून अर्जुन एकदम चकित होतो. हे कसं होऊ शकतं? मी पण फणसपूरचाच राहणारा आहे, पण मी तुम्हाला कधीच गावात नाही बघितलं. कैलाश हसतो. मी त्याच गावाचा होतो, मग शहरात चाललो गेलो, खूप पैसा कमवला आणि आपल्या कुटुंबासोबत लंडनला चाललो गेलो. पण म्हातारपणी गावाची आठवण मला इथं परत घेऊन आली. जेव्हा गावी परत आलो तर माझे जुने मित्र आणि सोबती ह्या जगात नव्हते. तर मग मी जंगलात राहण्याचा निश्चय केला आणि हा बंगला बनवला. इथं मला शांती मिळते. पण तुझं सांग, तुझ्या चेहऱ्यावर एवढी चिंता का आहे? अर्जुनने उदास मनाने सर्व गोष्ट कैलाशला सांगितली. कैलाश परत हसला. तुमच्या गावाचं फणस खराब नाही आहे अर्जुन, फक्त विचार जुने झाले आहेत. ज्यासोबत आत ये. अर्जुन कैलाश बरोबर आतमध्ये जातो. कैलाशने लॅपटॉप खोलला आणि अर्जुनला आधुनिक बाजार, सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सची दुनिया दाखवली. तुमची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की तुम्ही फणसला आज पण त्याच अंदाजमध्ये विकतात जसं आधी विकलं जायचं. आजची पिढी जुन्या भाज्यांकडे जास्त आकर्षित नाही होत. त्यांना चाऊमिन, मोमोज, बर्गर, पिझ्झा सारख्या व्यंजन पसंत येतात. कैलाश काही वेळ थांबतो. जर तू तुझ्या फणसाला पण आधुनिक बनवून टाक तर आपल्या डोळ्यांना आपल्या गावात होणारा चमत्कार बघशील. काय मतलब? फणस बिर्याणी का नाही? अर्जुन चकित होतो. फणस बिर्याणी? हे तर मी पहिल्यांदा ऐकतोय. कैलाश हसतो. खूप वर्षांपूर्वी मी हा प्रयोग केला होता, पण तेव्हा लोक तयार नव्हते. ये, मी तुला फणस बिर्याणी बनवणं शिकवतो. कैलाश अर्जुनला स्वयंपाकघरात घेऊन गेला. तो कच्च्या फणसाला वेगळ्या प्रकाराने उखळायला लागला. मग मसाल्यांना हळूच तो भाजायला लागला. तेजपत्ता, इलायची, लवंग आणि दालचिनीचा सुगंध पूर्ण खोलीमध्ये पसरायला लागला. फणसाला मसाल्यांमध्ये टाकून दमवरती शिजवायला लागले. वरून बिर्याणीचा भात आणि देसी घी. काही वेळातच पूर्ण स्वयंपाकघरामध्ये सुगंध पसरला. आता याची चव घे. अर्जुन जसाच तो फणसाची बिर्याणी खातो त्याचे डोळे एकदम चमकायला लागले. याची चव तर बेमिसाल आहे. मग अर्जुन परत उदास होतो. पण आमच्या गावाची समस्या एवढी मोठी आहे की याचं हल फक्त बिर्याणीनं होऊ नाही शकत. कैलाश हसला. हीच बिर्याणी तुझ्या समस्याचा हल आहे. सुखदेव आणि बिल्डरनी गाववाल्यांच्या डोक्यात हे टाकलं आहे की फणसानं आता कमाई नाही होत. जर हाच फणस बिर्याणी बनवून टुरिस्ट रोडवर पोहोचेल तर लोक याला खाऊ शकतील. तर फणसपूरची पहचान बनून राहील. फक्त नावासमोर बिर्याणी लागून जाईल. कैलाश समोर बोलला. आजचा दौर सोशल मीडियाचा आहे. फेसबुक, इंस्टाग्राम इथनंच प्रसिद्धी येते. मी ह्या कामात तुझी साथ देणार. अर्जुन आणि कैलाश मिळून फणसाची बिर्याणी बनवायला चालू केली. कैलाशने आपल्या पैशांनी टुरिस्ट रूटवरती एक छोटासा सुंदर ढाब्यासारखा हॉटेल बनवला, जो बघण्यासारखा देसी आणि आकर्षक होता. काही टुरिस्ट तिथे येतात. आधी लोक फणसाच्या बिर्याणी ऐकून हसतात, मग त्याला खातात आणि त्याचा आनंदही घेतात. कैलाश सोशल मीडियावरती फणस बिर्याणी खाताना टुरिस्ट लोकांची व्हिडिओ आणि फोटोज टाकायला लागला.
हळूहळू फणस बिर्याणी व्हायरल होते. काही वेळानंतर अर्जुन आपल्या बायको गौरीलाही त्या बिझनेसमध्ये सामील करतो. 1 महिन्यानंतर अर्जुन, गौरी आणि कैलाश पैसे मोजत होते. मला तर विश्वास नाही होत आहे. फक्त एका महिन्यात फणस बिर्याणी पासून एवढी आमदनी. कैलाश हसतो. बिल्डरनी तुला 2 महिन्यांचे वेळ दिले होते. मला असं वाटतं 1 महिना अजून लागणार आणि त्याचा पूर्ण पैसा तू वापस करू शकशील. अर्जुनच्या चेहऱ्यावरती उमेदचं हास्य येतं. 2 महिने पूर्ण यायला येतात. सुखदेव घाबरतच राजेशच्या जवळ येतो. आपली योजना उलटी पडली. अर्जुनची फणस बिर्याणी प्रत्येक जागी प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. आता तर गावकरी पण त्याच्या सोबत आहेत. राजेश रागात येतो. तू चिंता का करतो? तू जिथं बिर्याणी विकतो तिथे जाऊन त्याचं काम समाप्त करूया. राजेश आणि सुखदेव रागातच अर्जुनच्या बिर्याणी पॉइंटवरती येऊन पोहोचतात. जसेच ते कारमधून बाहेर येतात तर तिथे पोलीसची जीप येऊन थांबते. जीपमधून कैलाश उतरतो. ह्या दोघांना अटक करा. मी रिपोर्ट दर्ज केली आहे. यांनी धोकाधडी करून गावकऱ्यांची जमीन आपल्या नावावर करून घेतली. राजेश घाबरतो. राजेश नोटाने भरलेला बॅग पोलिसांना देतो. गावकऱ्यांची जमिनी त्यांना परत करून द्या. पोलीस राजेश आणि सुखदेवला पकडतात. काही वेळातच सगळ्या गावातल्या लोकांचे जमिनीचे कागद त्यांच्या घरी पाठवले जातात. अर्जुन गावातल्या लोकांना समजवतो. जर आपण सगळ्यांनी फणस बिर्याणीचं हॉटेल उघडलं तर? कैलाश निवेश करायला तयार होतो. गाव आता कोणाचा गुलाम नव्हतं, पण आपल्या ओळखीचा मालिक बनतो. जमीन विकून नाही तर विचार बदलूनच तरक्की येते. जो आपल्या जडांना समजेल तोच भविष्य बनवू शकतो.